वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलेलो आहे विजय सेल्समध्ये. हे बरोबर महालक्ष्मी सरसच्या बाजूला. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघून घ्या तुम्ही. इथे टॉप 100 ब्रँड्सपेक्षा जास्त आहे. आणि इथे 24 डिसेंबरपासून ते 8 जानेवारीपर्यंत चालू आहे. सेम महालक्ष्मी सरससारखंच आहे. पण इथे महालक्ष्मी सरसमध्ये काय डिफरन्स होता की तिथे फ्री तिकीट्स नव्हते आणि इथे तिकीट्स आहे. मंडे टू फ्रायडे 1 to 9:30 PM आणि सॅटर्डे संडे 11 to 9:30 PM. चला तर बघूया आता आतमध्ये काय काय ब्रँड्स आहे आणि काय आहे आतमध्ये. चला तर आपण जाऊया. कारण इथे ॲड पण केली आहे, तुम्ही बघू शकता. तो बघा ओप्पो Reno 10 हे नवीन लॉन्च झालेले फोन आहेत सगळे. तुम्ही बघू शकता इथे लोकांनी इथे फोनची ॲड केले. रिअलमी MI ओप्पोची ॲड आहे. इथे बोटची ॲड आहे, नॉईज आहे, सॅमसंग आहे. हे बघा तुम्ही बघू शकता वेगळे ब्रँडची त्या लोकांनी इथे ॲड केले. पुरा ॲड तिथपर्यंत एक्झिट गेटपर्यंत त्यांच्यात बघू शकता तुम्ही. खूप वेगळे व्हरायटीजचे OnePlusची सुद्धा ॲड आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक ह्याची ॲड आहे. आतमध्ये आपल्याला अजून जाऊन कळेल आतमध्ये अजून काय वेगळं आहे. चला तर आपण बघूया. मला तर फुल एक्साइटमेंट आहे, बघूया. गेटच्या बरोबर बाजूलाच तिकीट काउंटर आहे त्यांचा. तिकीटवर लिहिलं @5 पर पर्सन, 50 रुपीज पर पर्सन. ते बघा तुम्ही बघू शकतात माझे दीदीचे आणि मम्मीचे तिकीट्स आले. ते बघा इथे ते सगळे त्या लोकांनी लावलेच आतमध्ये. बघा तर इथे आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता इथूनच चालू आहेत सगळे ब्रँड्स. आपल्याला जे ब्रँड्स माहिती नसतील ते सुद्धा ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत. हे बघा फायरबोल्ट, सॅमसंग, टेक्नो, खूप सारे वेगळे ब्रँड्स आहेत. बघूया आपण आता कोणता ब्रँड. आयफोनसुद्धा आहे, iPhone 15 आहे, तुम्ही बघू शकतात. काश इथे काय स्वस्त असेल तर आम्ही पण घेऊ शकतो. बघूया कसं काय आहे, कळेल आता आपल्याला. अजून कशाची प्राईस विचारली नाही आहे तर आपल्याला अजून आयडिया नाही आहे स्वस्त आहे की महाग आहे. आपण कुठल्या एका शॉपमध्ये थांबल्यावर आपल्याला कळेल, मग आम्ही तुम्हाला पण सांगू स्वस्त आहे का महाग आहे. तुम्ही बघू शकता इथे सॅमसंगचा लावला आहे, AC आहे, TV आहे. तुम्ही बघू शकता किती मोठे TVज लावले तिथे. हे बघा वॉशिंग मशीनसुद्धा आहे. बघा इथे फ्रीज आहे, LG आहे ही कंपनी. इथे सोनीचा ब्रँड आहे. इथे पॅनासॉनिक आहे. तुम्ही शकता वॉशिंग मशीन आहे, TV आहे. इथे पॅनासॉनिकचे सगळे ब्रँड्स आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. इथे सोनीचे खूप मोठे ब्रँड्स आहेत. TV बघा किती मोठा आहे. LG आहे इथे तुम्ही बघू शकता. इथे पॅनासॉनिकचे AC आणि TVज आहेत. बघा वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहेत, तुम्ही बघू शकता. ओव्हन आहे. वॉश ब्रँड आहे, तुम्ही बघू शकतात. आणि इथे सगळे किचनचे आयटम्स आहे, युटेन्सिल्स आहेत. बघा हा डिशवॉशर आहे. हे बघा तुम्ही इथे त्या लोकांनी एक्झाम्पल दिलं डिशवॉशर वॉश कसे होऊन निघतात त्या भांडी. आपल्याला सांगतात डिशवॉशर कसा वापरायचा आणि त्याचं साबण वगैरे आपल्याला डाऊट्स असतात त्यासाठी. त्याच्यामध्ये लिक्विड लागतो. लिक्विड जर वापरलं गेलं तर तुम्ही सॉल्ट वेगळा टाकावं लागेल, ॲड्रेस वेगळा टाकावं लागेल, लिक्विड वेगळा टाकावं लागेल. तर हा घेतलं तर परफॉर्मन्स चांगला भेटतो तुम्हाला. आणि हे एकत्र म्हणजे सगळं त्याच्यामध्ये परफॉर्मन्स पण चांगला होतो त्याच्यामुळे. दुसरा काही वापरलं तेवढं चांगलं तुम्हाला म्हणजे जी क्वालिटीचे वॉशिंग आहे ते भेटत नाही. हा फरक आहे. सेकंड थिंग हे फुल्ली हायजेनिक वॉश आहे, 100% हायजेनिक वॉश. तुम्ही हात लावून बघा जरा, मला हात लावा तुम्ही. 70 डिग्री टेम्परेचर असतं त्याच्यामध्ये. हां आणि स्टीम ड्राय होऊन बाहेर निघतो. म्हणजे आपण जर हे भांडी यूज करतो ना म्हणजे हाताने करतो तर तेवढा चांगला होत नाही. आपण जर याच्यामध्ये टाकून दिलं प्रॉपर वॉश होतो, हायजेनिक वॉश होतो. आणि पाणीचा वापर याच्यामध्ये 10 ते 12 लिटर फुल लोड केल्यानंतर. सेकंड थिंग तुम्ही हे करायला गेले पण याला 24 आवर्स जेव्हा वॉटर तसंच हवं आहे ना, जसं वॉशिंग मशीनला लागतं तसं. वॉशिंग मशीनमध्ये पाणी जास्त लागतं, म्हणजे 100+ लिटर लागतं. अच्छा बाकीचं म्हणजे वेस्ट वॉटर ड्रेन होतं ना. हां याच्यामध्ये 8 ते 10 लिटर लागतो. आपण 12 लिटर. प्राईस काय आहे सध्या? प्राईस जर स्टार्टिंग बघायला गेलो 990 आहे. 46,990 आपलं हे VSP आहे. 43-42 पर्यंत मला इथे पडणार. प्लस कॅशबॅक पण आहे. जर क्रेडिट कार्ड तुम्ही वापरले क्रेडिट कार्ड हां 3000 पर्यंत कॅशबॅक आहे. ब्रँड EMIवर आपलं विजय सेल्सचं पण आहे आणि ब्रँड EMI पण. त्याच्या काकाने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे, आपल्याला कळालेलं आहे. तर ही गोदरेजची कंपनी. तुम्ही बघा गोदरेजमध्ये पण त्या लोकांनी डिशवॉशर ठेवलेला आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे त्यांचे. बघू शकता गोदरेजमध्ये पण आहे.
ओव्हन आहे. हे सगळं गोदरेजचं आहे बघा, तुम्ही बघू शकता गोदरेजचं पण. इथे वर्लपूल आहे, वर्लपूलचा पण चांगला ब्रँड आहे, तुम्हाला माहिती असेल. हे फिलिप्सचं सगळ्यांनाच माहिती असतं. फिलिप्सचे आयटम्स तर खूप छान असतात, तुम्ही बघू शकता. वर्लपूलचे पण चांगले आहे, तुम्ही बघू शकता. वर्लपूलचे सुद्धा फ्रीज आहे आणि काय वॉशिंग मशीन आहे. ॲक्वागार्ड दिसतं आपल्याला इथे. प्रत्येक ठिकाणी वेगळे ब्रँड्स आहे. हे बरोबर सांगितले 100+ ब्रँड्स आहेत. ॲक्च्युली हे भारी ब्रँड्स आहेत. ते आपल्याला सुद्धा माहिती नसेल एवढे चांगले ब्रँड्स आहेत. ॲक्च्युली मला तर नाही माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप भारी भारी ब्रँड्स आहेत. प्रत्येकाची प्राईस आहे. आपल्याला फक्त जस्ट त्याची कळाली आहे डिशवॉशरची, आणि अजून आपल्याला बघायचं आहे अजून काय काय असेल ते इथे. तर इथे वोल्टास दिसतो आहे आपल्याला. टाटा प्रोडक्ट वोल्टास आहे बघा, तुम्ही बघू शकता. एवढं थंडी हवा येते, ए सी लावला इथे लोकांनी. डिरेक्ट ब्रँड सेल्स आहेत, तर त्यामुळे खूप सारे ऑफर्स आहेत. खूप भारी ऑफर्स आहेत, डायरेक्ट ब्रँडचे आहेत. असं पण नाही की काय डाऊट असेल, काय प्रोडक्ट डिफेक्ट असेल, असं काहीच नाही. डायरेक्ट ब्रँडचे आहेत. खूप सारे ऑफर्स आहेत. लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. खूप भारी ऑफर्स आहेत. स्वस्तात पडलेत आता, खूप सारे ब्रँड स्वस्तात आहेत. हे बघा, आता हे दाखवतात आहे मी ज्युसरचं, बघू शकतात. खूप सारे ऑफर्स आहे. बघ लवकरात लवकर इथे. परत रिटर्न वर्लपूलचं आहे, बालाजीचं आहे, तुम्ही बघू शकतात. लवकरात लवकर व्हिजिट करा. वंडर शेफ सगळ्यात भारी ब्रँड आहे, आणि आमच्या घरात तर फेमस आहे वंडर शेफ म्हणून, बघू शकतात. तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा. ऑफर्स खूप आहेत. 8 जानेवारीपर्यंत चालू आहे हे, तुम्ही नक्की व्हिजिट करा. कॉफी मेकर बघितलं वंडर शेफचं, तुम्ही बघू शकतात. तर ते दाखवतात ते कॉफी कशी येते बघा. इथून त्या लोकांनी पाईप टाकला आहे, दूध पण डायरेक्ट येणार ती लोक, मशीनच डायरेक्ट येते बघा, तुम्ही बघू शकता. तर हे लोकांनी कॅपेचिनो दिलं आहे आम्हाला, सजेस्ट केलं इथे. ते आपोआप रेडी होणार. हे बघा, डायरेक्ट पोर होणार, डायरेक्ट रेडी होणार, प्रोसेस होणार सगळं. 9 ग्राम्स बीन्स घेतले वगैरे, 20 ml मिल्क घेतलं आहे. 95 डिग्री सेल्सिअसवर आहे ते, आणि 10 सेकंड्समध्ये कॉफी बाहेर येणार आपली. टेम्परेचर ग्राम्स लोकांनी सगळं दिलं इथे बघा. कॉफी यायला दाखवलं. आता मिल्क आलं जस्ट, आता कॉफी येते. तुम्ही बघू शकता डन झाली आपली कॉफी. आता कॉफी डन. कॉफी मेकर आम्ही विचारली प्राइस, तर ते सांगतं ते कसं यूज़ करायचं काय. इसमें पाउडर डालना है और इसमें पानी डालना है और इसको ऑन करते हैं बस. वो आपका ब्लैक कॉफ़ी इसमें आ जाएगा. और ये जो प्लेट है ना, ये इसको गर्म रखता है, मतलब वो ठंडा नहीं होने देता कॉफ़ी देता, वो गर्म ही रखता है. भैयाने आपल्याला कसं वापरायचं सगळं सांगितलं, तर बघू मम्मी घेते आहे की नाही घेत आहे, कसं काय ते. मी वंडर शेफची एक कढाई घेतलेली आहे, आणि त्याची प्राईस आहे 3500, पण आम्हाला 17ला भेटलेलं आहे. तर आम्ही आता ही फायनल केली आहे. आता मम्मा पेमेंट करेल आणि आम्ही घरी घेऊन जाऊया. आता आमचं प्रोडक्ट झालं आहे घेऊन, आणि आता आम्ही बघतो अजून काय आहे, अजून कुठे काय घेऊ शकतो. हा पण एक ब्रँड आहे प्रेस्टीज, हा पण भांड्यांचा ब्रँड आहे. बघूया आता अजून काय मम्मी कुठे काय घेते आहे का, बघूया. आता ही लेन तर संपलेली आहे, आता पुढे अजून आहे का बघूया, मम्मी सांगेल तसं. आता तुम्ही कोणते पण प्रोडक्ट्स उचलायचे म्हणजे घ्यायचे, आणि आता सपोज एक्झाम्पल, आता इथून आपण प्रेस्टीजचं काही घेतलं वस्तू, मी इथे ह्यांचा बिल काउंटर आहे, कोणताही घ्यायचं, इथे बिल काउंटरमध्ये यायचं आणि बिल करायचं, इथे पेमेंट करायचं त्यांच्या काउंटरवर. बघ, तर प्रत्येक ठिकाणी बिल काउंटर्स लावलेले आहेत त्या लोकांनी. तर प्रत्येक ठिकाणी बिल काउंटर्स आहेत. तुम्हाला तिथे तिथून प्रोडक्ट करायचं आहे कलेक्ट, आणि इथे येऊन द्यायचं. तसं आम्ही वंडर शेफचं केलेलं आहे. बघा, मायक्रोफाईन आटा चक्की, हे बघा, हे पीठ दळायची मशीन आहे, आटा चक्की आहे. बघा, तुम्ही बघू शकता.
ते वेगळे वेगळे छोटी मोठी तशी जाळणी असतात, गाळणी करतात तसं आहे सगळं. वॉटर तिथे पाण्याचं आहे सगळं. बघा तुम्ही हा एक ब्रँड आहे प्युअरेट. इथे प्युअरेट म्हणजे ॲक्वा कार्ड. आता इथे वेगळे वेगळे प्रकारचे ॲक्वा कार्ड झाले तुम्ही बघू शकतात. म्हणजे त्याचे लिटर्सवर काहीतरी वेगळे डिफरन्स असणार. आता मला आयडिया नाही एवढी, आपल्याला घ्यायचा नाही तर आपण नाही विचारत आहे मी येते इथे. तर वेगळे वेगळे बघा ना केवढं वेगळं आहे. ह्याचं वेगळा प्युअरेट आहे, ह्याचं वेगळं दिसतं आहे, ह्याचं सगळ्याचे बॉडी फिगर्स पण वेगळे आहेत प्युअरचे. प्रत्येक प्युअरचे वेगळे बॉडी फिगर्स आहेत. आता आम्ही आलो आहे त्याच सेक्शनमध्ये थोडं पुढे देवीज मॉडिटरी किचनमध्ये. हे बघा लोकांनी असं दाखवलं आहे बघा. फर्निचर बघ, हॉल सगळं स्पेस सेविंग फर्निचर लोकांनी आता आतमध्ये असं दाखवलं आहे. हे शिलाई मशीन आहे, हे घरी करू शकतात बायका त्यांच्यासाठी आहे. ते मशीन्स आहेत, फिटनेस आहे. ते बेड आहे, सोफे आहेत तुम्ही बघू शकता. दाखवलं हे जिमचं वर्कआउटचं आहे तुम्ही बघू शकता. आता आपण अजून पुढे जाऊया. मम्मी थांबले म्हणून मला पण थांबायला लागेल. इथे सांगतील मॉड्युलर किचन आहे. क्रॉकरी युनिट, ड्रॉवर सिस्टम, कटलरी, मूवेबल आहे. और वापस रख ऑल कटलरी आल्सो. इसके बाद प्रीमियम प्रोडक्ट है हमारे पास सॉफ्ट क्लोथ्स, ये भी मूवेबल और इजी टू क्लोथ, नो साउंड, प्रीमियम प्रोडक्ट, ड्रॉवर सिस्टम. इसके अलावा सीधे डस्टबिन, ड्राई एंड वेट, इजी टू कैरी. जैसे कि चिली या हॉट, यानी कि सुपर बचत के साथ यहाँ पे ग्लास प्लेट्स स्टोर कर सकते हैं. ओपन कैबिनेट, चिमनी के ऊपर भी स्पेस है, ये भी आपको मिलता है. ओपन कैबिनेट, सबसे बढ़िया. सामान लेने के लिए स्टूल लेना पड़ेगा, लेकिन अभी स्टूल की जरूरत नहीं है. थैंक यू. आपके पास ना आपका यूनिट आपके पास आ जाएगा सामान. ह्या लोकांनी इनडायरेक्टली असं दाखवलं आहे की छोट्या स्पेसमध्ये तुम्ही कसं भारी घर तुमचं डेकोरेट करू शकता. त्या लोकांनी आता इथे एक्झाम्पल दाखवलं आहे हॉल आणि बेडरूमचं. इथे त्या लोकांनी किचन दाखवलं आहे. एवढं मस्त किचन तर मला खूप भारी आवडलं आहे. बेडरूम पण छान आहे. आपला स्पेस असेल तर अजून छान करू शकतात तुम्ही. पण किचनमध्ये सगळं मूवेबल आहे, बेडरूममध्ये पण सगळे मूवेबल आहे, तर त्यामुळे जास्त छान वाटते. मी खूप भारी ठेवलं. तर गॅसचं पण त्या लोकांनी खूप मस्त केलं आहे. त्या लोकांनी आता इथे चिमणीला स्पेस ठेवली आहे, त्याच्यावरती पण एक डोर आहे. तो खूप भारी भारी केलं आहे. त्या लोकांनी खूप मस्त केलं आहे सगळं. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा या आपण शोरूममध्ये. त्या लोकांनी एक्झाम्पल्स पण दिले त्या लोकांचे. ठाण्या साईडला वगैरे त्या लोकांनी प्रोजेक्टसुद्धा केलेले तिथे त्या लोकांनी. कांदा बटाटासाठी पण तुम्ही फ्रूट काय पण ठेवू शकता. लोकांनी खूप छान केलेलं आहे इथे. बघू शकता तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि काहीतरी घ्या. हे त्यांचं कार्ड आहे, इथे त्यांचा नंबर आहे. तुम्ही डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्या कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. खूप भारी आहे, मलासुद्धा आवडलं. आता बघूया, मम्मी पुढे गेली आहे, मम्मीला पण मी मागे आणून दाखवणार आहे की एवढी भारी प्लेस आहे. तर आम्ही पण घर रिनोव्हेट करू तेव्हा नक्की इथे हे करू. घर पे आके मेजरमेंट लेके आपको एस्टिमेट डिजाइन बना के. अच्छा, म्हणजे हे लोक ऑर्डर पण घेतात. हे लोक ऑर्डर सुद्धा घेतात. तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट केला तर हे बोलतील तुमच्याशी सगळं. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जैसे कि ओके, चिमनी चालेल, थँक्यू. सांगतील हे म्युरल आर्ट आहे. म्युरल आर्टबद्दल हे आता आम्हाला सांगतील काय कसं असतं. बता अंकल. ये कंप्रेस मार्बल का होता है. डिज़ाइन बेस इसका पूरा डिज़ाइन मार्बल का तो वॉशेबल रहेगा. अब गीले कपड़े से कॉलिंग से मेंटेन कर सकते हैं. अभी इसी में आया हुआ है क्रिस्टल बेस, तो पूरा क्रिस्टल वर्क है. कोरियन फाइबर फ्रेम है, ये भी वास्तविक वर्क है. ते हे गौतम बुद्धांचं त्यांनी दाखवलं आहे की क्रिस्टल वर्क आलं आहे नवीन. त्याच्यात अजूनसुद्धा फ्रेम्स आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता, त्याच्यात डिझाईन्स आहेत. आता आम्ही गौतम बुद्धांचं, आम्हाला शांततेचं प्रतीक बोलतात गौतम बुद्धांना, म्हणून आम्ही आता गौतम बुद्धांची छोटी साईज बघितली. हे बघा, आम्हाला ही फ्रेम आवडली. तुम्ही बघू शकतात. आणखी शांततेचं प्रतीक असतं, पण सगळ्यांच्या घरात गौतम बुद्धांची एक फ्रेम असावी असं बोलतात, म्हणून आम्ही घेतात.
आम्ही म्हणून घेतो. याच्यात भारी भारी अजून डिझाईनचे तुम्ही बघू शकतात. हे बघा इथे पण खूप सारे गौतम बुद्धांचे जास्त आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे कृष्णांचं सुद्धा आहे, आपल्या राधाकृष्णांचं सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. बघा इथे सुद्धा गौतम बुद्धांचंच आहे. बघा इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, ते गौतम बुद्धांचं, राधाकृष्णांचं आहे, गणपती बाप्पांचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात. खूप छान वाटतात हे ब्लॅकवाले पण खूप छान वाटतात ते, तुम्ही बघू शकता. आपले महाराजसुद्धा किती छान वाटतं ते ब्लॅकमध्ये. बघा खूप छान. म्युरल आर्ट बोलतात, हे पुरं मार्बलवर आहे, हे फुल मार्बल आहे. खूप मस्त वाटते बघा ना, खूप सुंदर वाटते डिझाईन. ची प्राईस आहे 4500. ह्याच्यात अजूनसुद्धा डिझाईन्स आहे, तुम्ही बघू शकतात. इथे खूप सारे डिझाईन्स आहे. हे सगळं मार्बलवर आहे, एवढं भारी वाटते बघा ना, किती सुंदर वाटते बघायला. खूप वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत, तुम्ही बघू शकता. ते बघा हे सुद्धा किती क्यूट वाटते, तुम्ही बघा. याच्यात खूप सारे वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत अजून, खूप वेगळे. असं भारी वाटते म्हणून आम्ही पण सुद्धा एक घेतलं आहे. मामाला क्रिस्टलवाला हवंच होतं, आम्ही घेतलं ते फायनली. इथे बुद्धांची ही फ्रेम घेतलेली, काय सुंदर वाटते. लाईटिंगमध्ये तुम्हाला शेड दिसणार नाही, पण खूप छान वाटते. ही क्रिस्टलचे सगळी वरती ते क्रिस्टल्स आहेत, खूप मस्त वाटतं आहे. ते इन्फॉर्मेशन देतात इथे आपल्याला सगळं. आपको जो मर्जी वो सब्जी खाइए, ट्राई कीजिए. ये तवा वेजिटेबल है, शूटिंग करना मना है, विदाउट परमिशन आपने शूटिंग कर सकती है. अब यहाँ पे ये आलू टिक्की बनाया, ये आलू की चाट खा के देखिए. ये गर्म होगा, बहुत ज़्यादा गर्म होगा. इसमें ऑयल डालने की जरूरत नहीं होती. ऑयल जैसे कि आपका एक टाइम सब्जी बनाएगा, 50 ग्राम 100 ग्राम तेल डालना पड़ेगा ना. हाँ. इसमें खाली जो मसाला मिलाने के लिए 1 चम्मच 1.5 चम्मच तेल डालना है, ताकि मसाला, हाँ मसाला जो है मसाला पक जाए. ये लीजिए, अब ये खाया, ठीक है. अब मैडम ये समझ में आया. अब यहाँ पे देखिए, अभी हम बता रहे हैं आपको. ये देखिए, अब यहाँ पे मैं आपको चीला बना के दिखाता है. ये देखिए, ते चांगलं गॅस आणि ग्रिलचं ते लोक आपल्याला सगळं दाखवतात आहे कसं काय आहे. चीला बना के दिखा रहा है. ऐसे थोड़ा सा तेल का ग्रीसिंग कर दिया मैंने, ठीक है. ते सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवतात. प्रत्येक ठिकाणी तिथे पण चालू आहे, इथे पण चालू आहे. ग्रिल है. एक एक करके हम बताएंगे तभी. है देखिए, इसको मैंने ऐसे डाला, ये नीचे गिरेगा नहीं. ये देखिए, नहीं नीचे गिरेगा तो कोई दिक्कत नहीं है. ये पानी डाला है ना, इस पानी में ध्यान दे. इस पानी में अगर पानी में लेमन स्क्वीज किया, लेमन डाला तो सब में लेमन फ्लेवर आएगा. पाइनएप्पल का जूस आता है ना, थोड़ा सा पानी में पाइनएप्पल जूस डाला तो पाइनएप्पल का फ्लेवर आएगा. अगर आपको जो है कि अपना लीची हुआ, आम हुआ, उसका जूस थोड़ा सा मिला दिया तो उसके फ्लेवर आएगा. करेक्ट. ते गॅस आणि ग्रिल आहे, ह्याच्यामध्ये ना खाली भांडं जे ठेवले ना त्याच्यामध्ये पाणी टाकलंय खाली. अभी ये जो सींग बनाया, ये सींग को क्या किया, इधर आओ, इधर. ये सींग को बनाया, सींग को जो है पानी में पहले थोड़ा डाला, पानी डाला, बेसन डाला, नमक डाला, लाल मिर्च डाला, सब ऐसे तो मिक्स किया. सारा सींग में मसाला चिपक गया. ये इसमें डाल के बाया दाया हिलाया. आपको खा के देखो, हेलो खा के देखो. हम पकड़ लेते हैं. नहीं नहीं, हम नहीं खाते. ये देखिए, हाताने पण उलटतं. अभी जो है, अभी इसको हुआ, अब इसका ये जो पोटैटो बॉल है, देखिए ये कितना स्मूथ है. खा के कैमरामैन को नहीं, कैमरामैन को नहीं. ते सगळं खायला देतात ते आपल्याला. खूप भारी आहे, खूप छान वाटलं, काहीतरी वेगळं आहे. तिथे रोटी बनवतात, ते बघू शकता तुम्ही. ठीक है. चपाती बनवतात आहे, त्याच पॅनवर बनणार आहे सगळं, तुम्ही बघू शकता.
सगळं तिथे तसं ते लोक बनवतात. आता तीच त्या लोकांनी फक्त त्याच्यावर टाकली. आता ही नान आहे म्हणजे ॲक्च्युली. ओके, नान बनवली. तर ते आपल्याला ते आपलं रेडी झालं ते कापून दाखवतात ते. ये ऑयल फ्री है, खा के हे देखो। ऑइल फ्री आहे. खा के पक गया ठीक है। गॅस अँड ग्रिल असं लिहिलेलं आहे. स्मोकलेस लिहिलं आहे. इंडोर बार्बिक्यू लिहिलेलं आहे. हे खरंच तसं छान आहे सगळं. तुम्ही बघू शकता एवढं सगळं हे लोकांनी ह्याच्यावर बनवलं आहे. ते नानसुद्धा ते हे लोक एवढं भारी गॅसवर बनवू शकतात. विचार करा, फक्त एक पॅन आहे आणि त्या पॅनवर सगळं बनतं आहे. विचार करा, टप्पा दाखवतात आपल्याला बनवून आणि ते लोक लगेच खायलासुद्धा देतात ते गरम गरम. तर विचार करा, खरंच हे असं खोटं नाही आहे. म्हणजे खरंच छान आहे प्रोडक्ट. तुम्ही हे पण घेऊ शकता. नक्की इथे व्हिजिट करा गॅस अँड ग्रिलमध्ये. मध्ये लोकांनी सगळे व्हेजिटेबल्स टाकलेत सब में हे छोटे मोठे गॅसमध्ये पण ते बोलले की होऊ शकतं. ते पण होऊ शकतं बोलले. जास्त म्हणजे कंपल्सरी नाही मोठाच गॅस हवा. आपल्या छोट्या गॅसवर पण होतं. इंडक्शनवर सुद्धा हे बेक होऊ शकतं असं बोलले ते लोक. असं कंपल्सरी नाही गॅसच हवा किंवा गॅस नसेल तर इंडक्शनच हवा, नाही, कशावर पण होऊ शकतं ते. अगर आप लोग को चिकन टिक्का, फिश टिक्का, तंदूरी चिकन, सीख कबाब वगैरह बनाना है तो बोनलेस चिकन टिक्का, फिश टिक्का तो लाएंगे. आपको बाजार में मिलता है बोन टिक्का, चिकन टिक्का फिश और फिश टिक्का फिश टिक्का मिलता है. उसको मैरिनेट करेगा. मैरिनेट करने के बाद उसमें डालेगा तो आपका 2 किलो चिकन टिक्का 10 मिनट में, फिश टिक्का 10 मिनट में. तंदूरी चिकन बनाना है, एक फुल चिकन को एक पीस कट करने का. उसमें चिकन तंदूरी मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, टर्मरिक पाउडर, चिली पाउडर, गरम मसाला और विनीगर 2-3 ढक्कन विनीगर डाल के उसको मैरिनेट करने का. उसमें डालेगा आपका. तर काय इझी आता टर्न करतात ते तुम्ही बघू शकता. ते इस पे कौन सा स्पून यूज करने का ऐसा कुछ नहीं है. स्पैचुला ही यूज करने का. कारण के आराम से होएगा ना. ठीक है. आणि आपली तिथे नान तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जी ये थोड़ा सा पापड़ दिखाएंगे. पापड़ जरा पापड़ थोड़ा सारा मिक्स करके इसमें उसको मैरिनेट किया. मैरिनेट करने के बाद इसमें पनीर टिक्का डाल रहे हैं. आता म्हणजे साईडला आपली खूप सारी कामं होऊ शकतात. आता इथे त्या लोकांनी मध्ये काय टाकलंय बघा, उत्तप्पा टाकलाय साईडला. म्हणजे आलू टिक्की टाकली आहे. आलूचं समथिंग आहे. पफ्स आहे. साईडला त्यांनी लगेच पनीरचं टाकलंय बघा. तुम्ही बघू शकता एका टायमिंगला किती कामं होऊ शकतात या गॅसवर आपली. बघा ती नान बनवलेली, ती आता नान आलेली आहे. तुम्ही बघू शकता. खूप टेस्टी आहे खायला. सेम हॉटेलसारखी झाली. सेम भारी 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 एक नंबर मस्त झालं. फ्राई, पॉम्पलेट फ्राई और अपना प्रॉन्स फ्राई और किंग फिश सबको मसाला देके मैरिनेट करने का. मैरिनेट करने के बाद इसके ऊपर मस्टर्ड ऑयल होता है ना, मस्टर्ड ऑयल का ग्रीसिंग करने का. बांगड़ा फ्राई, फिश फ्राई सारा इसमें रखने का. आपका जो है मस्टर्ड ऑयल का ग्रीसिंग करके रखने का. तो आपका जो है रेडी हो जाएगा. बांगड़ा फ्राई, फिश फ्राई, प्रॉन्स फ्राई सारा रेडी हो जाएगा. हे गॅस अँड ग्रिल केलं यांनी. या काकांनी एवढं सुंदर डेमो दिला की आम्ही लगेच परचेस केलेलं आहे. बघा आम्ही सुद्धा इथे परचेस केलं आहे. एवढं भारी आहे आणि एवढं एक छोटीशी नाश्त्याची ट्रीट पण होऊन जाते. खूप भारी आहे, खूप मस्त आहे. तुम्ही सुद्धा इथे येऊन घ्या. आम्ही आलेलो काहीतरी घ्यायला वेगळंच आणि आम्ही घेतलं काहीतरी वेगळं. एवढं भारी शॉपिंग चालू आहे ना, असं म्हणत होतं. आणि इथे लोक एवढं खायला देतात, कंटिन्यू खायला देतात ना, असं वाटतं अरे थांबूच नाही, खाऊ, अरे हे खाऊ हे खाऊ हे खाऊ. ते लोक आपल्यासमोर ओपन ठेवतात. लोक आपल्याला म्हणजे कुठल्याच गोष्टीला थांबत अरे हे नका खाऊ असं काहीच नाही बोलत. तुम्हाला हवं तेवढं खाऊ शकतात. ते लोक ओपन ठेवतात आपल्यासमोर. इथे अफगाणी इंटरनॅशनल आहे, म्हणजे अफगाणीचे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही बघू शकतात. सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे बघा. ते सांगतात आपल्याला सगळं. मम्मी टेस्टिंगला दिलाय ते. ह्यांचे अफगाणिस्तानचे बदाम आहे तुम्ही बघू शकता. ह्यांचे शेप बघा, आपला बदामपेक्षा वेगळे शेप्स आहेत त्याचे. मोठे आहेत शेपमध्ये.
2400 रुपये, हे 4000 रुपये किलो आणि हे 2400 रुपये किलो. अफगानिस्तानचे अंजीर आपल्या अंजीरपेक्षा हे डिफरन्स आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. अंकल आप मुझे बता सकते हो क्या है और कुछ प्राइस उसका? किसका बताना है? हाँ बता सकता थोड़ा तो. ये शहरी होती है, ये 1600 रुपये किलो है. ये मिक्स फ्रूट है, ये भी 1600 रुपये किलो लगेगा आपको. इसके अलावा ये फ्रूट्स हैं मिक्स फ्रूट, ये पड़ेगा 1600 रुपये किलो. ये हमारा स्पेशल मैंगो होता है, ये आपको 2000 रुपये किलो पड़ेगा. स्पेशल होता है हमारा. ते स्पेशल त्यांचे डेट्स आहेत, खजूर स्पेशल आहेत अफगाणिस्तानचे, ते 2000 रुपये किलो पडणार बोलले. ये हमारा आंवला है, शहद वाला आंवला है, हनी. हे मधाचे आवळे आहेत बोलतात ते स्पेशल आहे त्यांचे पण इकडचे. ये आपको 800 रुपये पड़ेगा. ये बालों के लिए, स्किन के लिए, प्लस आँखों के लिए बहुत अच्छा होता है. ये हमारा स्पेशल शहद होता है हमारा हनी. ये आपको 2 ही कंट्री में मिलता है, या तो अफगानिस्तान में मिलता है या फिर यमन में मिलता है. इसके ओके. अलावा और कहीं नहीं मिलता है. ये ब्लूबेरी, रेडबेरी, इसका शहद होता है. ये क्वालिटी नहीं ब्रदर, नो बेलपुरी. ये बादाम होता है हमारा. ये मामरा बादाम बोलते हैं इसको. ये 2400 रुपये. अच्छा ओके. त्यांचे हनीज पण एक वेगळे आहेत बोलले. आपल्याला बदाममधून ते लोक ऑइल काढून दाखवतात आहे बघा. त्यांचे बदाम असतात अफगाणिस्तानचे. ऑइल कसं निघतं आहे बघा बदाममधून, ते दाखवतील आपल्याला. जैसे अपन दबाएंगे ऑयल निकलेगा, तो कोई बाहर आ गया. 80% ऑयल होता है इसमें. अच्छा हे नॅचरल ऑइल निघतं बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यामधून. हिरवा फूड प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही बघू शकतात. राजस्थानचे आहेत ही लोक. हे बघा तुम्ही बघू शकता, त्या लोकांनी राजस्थानचा ड्रेसअप पण केलेला सुद्धा आहे त्या लोकांनी. इथे लोकांचे फूड प्रोडक्ट्स आहेत. आता काय माहिती त्यात काय काय. आता खाकरा पण दिसतो इथे, ते वेगळे आयटम्स दिसतात आहे आपल्याला इथे. तुम्ही बघू शकता इथे 9:30 वाजले, तर बरोबर 9:30ला सगळे शॉप्स ऑलमोस्ट क्लोज झालेले आहेत. बरोबर 9:30ला आमचे खूप सारे शॉप्स राहिले, तरी पण बघूया कोणते ओपन आहे, तिथे विजिट करू आपण. तरी मोस्टली बंद झालेलं दिसतं आपल्याला. थोडं थोडं बंद व्हायला लागलं हळूहळू. फटाफट गेलो तर थोडे भेटतील. आहे बघा बघू शकतात काय मस्त मस्त आहे सगळं इथे. तुम्ही खरं सांगता लवकरात लवकर विजिट करा. खूप भारी प्लेस आहे. मला तर आवडलं. सेम महालक्ष्मी सरससारखंच आहे इथे, पण तिथे वेगळे जिल्ह्यातून आलेले सगळे. इथे जिल्हा वगैरे असं काही नाही. लोकांनी डायरेक्ट लावलं. त्या लोकांनी त्या लोकांचे त्यांचे जिल्हे वगैरे लावलेत. ते बघू शकतात. हे बघा खूप भारी आहे. बघू शकता तुम्ही. खूप मस्त आहे. भारी प्लेस आहे. मला तर खूप आवडली आहे. केरला स्पेशल हलवा आहे इथे. तर हे आपल्याला सांगतील काय कसं आहे. पूरा केरला स्पेशल, कैलिकट स्पेशल 20 फ्लेवर उधर मिलेगा. ये वाला देखो, फ्रूट हलवा, मिर्ची हलवा और टेंडर कोकोनट हलवा, आटा और कैरमल और अंजीर, कीवी ड्राई फ्रूट और पाइनएप्पल ड्राई फ्रूट, अनार वाला, स्ट्रॉबेरी वाला, हनी ड्राई फ्रूट, वाटरमेलन, पूरा फ्रूट्स हलवा. ये वाला मैंगो मिक्स फ्रूट. ओके. हाफ किलो मेरे जी. ओके. 20 प्रकार आहेत हलव्याचे इथे. तुम्ही बघू शकता. मिरची हलवासुद्धा आहे. तर विचार करा केवढे वेगळे हलवा. ऑरेंज हलवासुद्धा आहे. ग्रेप्स हलवा आहे. इथे वेगळे हलवा आहे. फ्रूट्सचे फ्लेवर आहेत. खूप भारी असतील. तर आम्ही घेतो ब्लॅक कलरचा हलवा. बघूया. आम्हाला ब्लॅक आवडला आहे, आपण तो घेतोय. महालक्ष्मी सरससारखं खायला आहे. तुम्ही बघू शकाल इथे पण स्टॉल्स आहेत. दिल्ली चाट वगैरे. इथे खूप वेगळे चायनीज फूड आहे. आपला राजस्थान आहे. तुम्ही बघू शकता ते सगळे चाट सिस्टम आहे. पण इथे थाली सिस्टम नाही दिसत आहे मला इथे कुठेच. तर काय माहिती. आणि महालक्ष्मी सरसमध्ये जास्त भारी होतं. आणखी तिथे प्रत्येक वेगळ्या जिल्ह्यातलं आपल्याला खायला भेटत होतं. तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघून घ्या माझा व्हिडिओ. आणि लवकरात लवकरच व्हिजिट करा इथे. महालक्ष्मी सरसला पण व्हिजिट करा आणि विजय सेल्समध्ये सुद्धा व्हिजिट करा तुम्ही इथे. मला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.